Welcome to Inqua News. Diarrhea cases at Prabhu Voleta has surged past 149, triggering panic among residents. Alleging contaminated water supply as the cause, locals have approached Vasco police demanding immediate action. Authorities have begun an investigation as tension continues to prevail in the area. ओके माझें नांव लुकस फेर्नांडीस आनी आमी आयज प्रभू वायलेट आसा सो आमी आतां पुलीस स्टेशनाचेर आयिल्ले आसा. मेन रिजन आहलो पळय तो आमचें वॉटर कंटेमिनेशन जावन ऑलमोस्ट 300च्या वयर लोक बरे ना जाल्ले आनी तांकां डायरिया वॉमिटींग बीन जाल्ले म्हणून. सो आमी ऑलरेडी हेल्थाक बीन सगल्यांक ऑलरेडी इन्फॉर्म केल्ले गोवा स्टेट पोल्युशन बोर्ड आनी सो तेणी सॅम्पल बीन घेवन ते गेल्ले आसा. सो आयज आमचें मेन कारण पुलीस स्टेशनार येवपाक लागून कित्याक आजून लेगून बिल्डर आमचे कांयच हें करिना वॉटर आमचे सॉर्ट आवट करपाक ट्राय करिना आनी आमचे आनिकूय केसीस वाडलेले आसा. सो ताका लागून आमी जस्ट एक हेल्प घेवपाक पुलीस स्टेशनार येयल्ले आसा आनी आमी आतां मेळ्ळ्या प्रमाणे आनी जस्ट आमकां अश्योरन्स दिल्ल्या प्रमाणे थ्रू द सोर्सीस बिल्डरान सराक सांगलां की तो आमकां आतां वॉटर सगळें क्लीन बीन करून दितलो म्हणून. सो आमची आतां हीच मागणी आसा बिल्डरा कडेन. सपोज तो तर आमकां हें सगळें वॉटर क्लीन बीन करून दिता आनी हेज्या फुडें आमकां कांयच प्रॉब्लम जावचें ना ड्यू टू सेप्टीक आनी ड्यू टू हे वॉटर प्रॉब्लमाचे सपोज तर कांयच जावचें ना हेज्या फुडें एन्ड नोबडी वील गेट सीक ओ वॉट एवर रिजन. So we will be not coming here and we don't want all this headache. We don't want to come here from all the way to Chikalim to Vasco to all this and we don't want to run about it due to our health. So आमची इतलीच मागणी आसा की सपोज बिल्डर आमकां सगळे अश्योरन्स दिता जाल्यार वी वील बी मोर दॅन हॅपी टू रिजॉल्व इफ इज रिजॉल्विंग ऑल द इश्यूज. हांव सिरील फर्नांडीस ह्युमन रायट्स एक्टिविस्ट आनी अध्यक्ष चिकाली विलेजीस एक्शन कमिटीचो. आनी आयज म्हाका दूख भोगता ही हालत पळोवपाक आमचे चिखलेच्या भाव भयणाची जी वायलेटा प्रोजेक्टान रावता. कित्याक हो जो प्रोजेक्ट पळय आहा तो कंप्लिटली इल्लिगल तरेन बांदलेलो आहा आनीक ह्या इल्लिगॅलिटीचे इश्यूज पळय आहले ते आमी कोविडाचे टायमार 2020 हांवें स्वता सॅम्पल काडून सरकाराक दिल्ली की हे सिवेजीचे ट्रिटमेंट प्लांट तेजे तेन्नाच्यान चलना म्हूण. तर ट्रिटमेंट प्लांट पळय जे तेन्ना चलना आहले ते आयज पासून चलना आनीक हे सारकें करपाचें ऑर हे पळोवपाचें की ते प्रोजेक्ट चलता वा ना तेजें ऑडिट सिस्टम करपाचें जें सरकाराचें पळय काम आसता. सरकारान जितली डिपार्टमेंट आसता जशें हेल्थ डिपार्टमेंट आसता पोल्युशन कंट्रोल बोर्ड आसता जेणे पळोवपाक जाय हे डिपार्टमेंट आपणाचें काम करना देखून आयज हे बिल्डिंगेंतले रेजिडंट्स पळय आहा ते हॉस्पिटलांनी पडलेले आहा. एक दूख भोगता आमकां गोंयकारांक. आमी एक एड्युकेटेड एडवान्स सिटिजन्स म्हणटा वेल डेवलप्ड स्टेट म्हणटा पूण आमची इन्फ्रास्ट्रक्चर पळय आहा न्हू हे बिल्डिंगांनी जे पळय आमी अप्रूव करता PDA अप्रूव करता PDA पासून पडोवन गेले ना ते अप्रूव करता आपणाची काट घेता आनी ते सुशेगाद न्हिदोक वयता. मरपाचे लोकांनी सरकाराकूय कांय पडोवन गेले ना. आतां पळय फाटीं बच ट्रेजेडी जाली आनी 25 लोक मेले. आतां म्हाका ह्या सरकाराक विचारपा जाय ह्या दाबोलेंतल्यान कितली लोकांक मरपा जाय दोळे उदकी जावपाक ह्या सरकाराचे हो प्रश्न येता. आनी कितले तेंप आमी गोंयकारांनी हें भोगपाक जाय हे करप्शनाचें फळ आमच्या भुरग्यांनी कित्याक खावपाक जाय. आयज आमची ल्हान ल्हान भुरगीं हॉस्पिटलान थंय पडलेलीं आहा कॉन्टेमिनेटेड उदक पिवन जाल्यार तेजें हें फळ कोण भोगपाचें ताका कोण जबाबदार. सरकार हेजेर आन्सर दिवपाक शकता आमकां. आयज ते लोक पुलीस स्टेशनार येयला पूण पुलीस स्टेशनाचेर प्रॉब्लम सॉल्व जायना. पोल्युशन कंट्रोल बोर्डान हेजेर आन्सर दिवपाक जाय हेल्थ डिपार्टमेंटान आन्सर दिवपाक जाय. तेणी आमकां सांगपाक जाय हे STP प्लांटाचें लास्ट इन्स्पेक्शन तेणी केन्ना केल्लें. जितली पळय आयज दाबोलेन बिल्डींग आहाय चिखलेन बिल्डींग आहाय तेंचे खंयचेय पूण STP प्लांट चलनाय अशें तेंचे रेजिडेंट्स उलयता. जाल्यार हेजे आन्सर कोण दितलो. हू इज अकावंटेबल फॉर ऑल दीस for putting the life of these residents in danger. हो प्रश्न आयज सभे माजार हांव हे सरकाराक विचारूंक सोदतां. In our society, we are facing issue of contamination of water, and this is happening from last 1 week. And by my some friends and colleagues have already informed earlier health department to come and investigate the case. So health department also had come. And they were very prompt in coming. Next day only they had come and they had given the briefing to all the residents, and also they carried out the door-to-door survey of how many people are affected due to the contamination of water. And they, as per the report which I have,
issued by the health department. They are saying that till report is dated 17th and till 16th there were around 65 cases reported for diarrhea, and this issued by the health department. So it is clear that there are many cases, and also my family also are having the symptoms of all this, and also some colleague have informed that some residents of their house are admitted in hospital. So I don't know like now what further it will go. I just want to tell you that this started on 13th of March and today we are on 17th, and the reports are taken sample. But today no one knows here that what is the root cause for the contamination of water, which is the very dangerous for health. If this video is seen by a Chief Minister of Goa, I request him to find out the root cause, because everyone's health is at stake. I'll say it is at stake because half of the people don't know that issue is going on, only because there are around 350 flats in the society. From 350 flats, I think around 60 to 70% people are only in the group which is formed. So remaining people are not in the group also, and they are not aware also what issues are facing by the majority of the society. So I don't know if tomorrow more people also will get issues, disease due to the water contamination. I don't know what will happen. So I request all the departments to please look seriously on this issue, because it is affecting health of all the individual. Also, everyone knows that the board exams are going off 10th, and many resident people are children are answering the board exams. In between, they are facing these issues. I feel that this like this issue during their 10th exam should not happen, because their career is at stake because of this. So I urge all the government official to look after this issue. एडमिट नहीं हुआ है, लेकिन मैं सुबह नीचे उतरा तो मैंने एक बिटिया को देखा अपने छोटे बच्चे को लेके भागते हुए। मतलब मैं उनसे पूछूं उससे पहले कि उसके साथ साथ उनके हस्बैंड जा रहे थे और बच्चा उनका 7-8 महीने का था, और वो देख के मतलब एक घबराहट हो गई कि क्या हो गया है। पूछने पे पता लगा कि भाई यहाँ कंटेमिनेशन है। अब वो आइडिया मुझे नहीं था कि यहाँ कंटेमिनेशन हो रहा है या पानी का ये हो रहा है, लेकिन हमें कुछ पिछले 5 दिनों से ये लग रहा था कि हमारा जो मतलब जिसको कहते हैं कि स्टमक डाइजेशन और वो उसमें डिस्टर्बेंस हो रहा है। तो हमने जनरली सोचा हमने कुछ बाहर का कुछ खा लिया होगा, लेकिन बाद में ग्रुप में ये मैसेजेस आने लगे और फिर मुझे एकदम रियलाइज़ हुआ कि ये 7 महीने का बच्चा जिसको लेके गए हैं वो शायद उसके लिए कुछ सीरियस इशू था। और बाद में ये कंफर्मेशन मुझे मिला कि वो अभी मणिपाल हॉस्पिटल में है और एक सीरियस कंडीशन में है। तो इसके ऊपर जो हमारा एडमिनिस्ट्रेशन है, हमारे साथ जो भी लोग इस पर काम कर रहे हैं, उनको थोड़ा इस पर ज़्यादा ध्यान देना चाहिए। इट इज़ नॉट एन इशू, इसमें कोई और प्रॉब्लम। पहला ये है कि मेरे हेल्थ का क्या होगा। आज वो बच्चा हॉस्पिटल में है, कल किसी और का बच्चा होगा, कल मैं भी हूँ। तो इसके लिए कोई जो हमें इकट्ठा होने का से ज़्यादा है कि जो हमारी अथॉरिटीज़ हैं इस पर बहुत मतलब ज़रा एक फोकस करके ध्यान दें कि क्या हो रहा है यहाँ पे, ये इसका रूट कॉज कहाँ है, पानी कहाँ से निकल रहा है, लोगों को क्यों ये प्रॉब्लम हो रहा है। और कोई जवाब दे नहीं रहा है। जैसे आगे भाई साहब ने बताया कि 4 दिनों से इसके पीछे लोग गए हुए हैं, लेकिन कोई निकाल इसका आ नहीं रहा है। तो इसमें कुछ किसी के लिए कुछ करने के लिए हम सिर्फ यही कर सकते हैं, सबको रिक्वेस्ट कर सकते हैं अथॉरिटीज़ को कि आप जल्दी से जल्दी इसमें कुछ आप समस्या का समाधान करिए। मेरी वाइफ 4 दिन से वोमिटिंग और उल्टी कर रही थी। बाद में पता चला कि ये पानी नहीं पीना है क्योंकि पानी के कारण था। और मैं ये रिक्वेस्ट करूँगा कि जो जिम्मेदार आदमी है वो रिस्पॉन्सिबिलिटी ले और उसका हल निकाले। और यदि इस तरीके का चलेगा तो ऐसा काम नहीं चलेगा, क्योंकि इसमें खाली इंडिविजुअल नहीं है, इसमें करीबन 350-400 आदमी रहते हैं। फ्लैट है और करीबन 1000 आदमी इसमें इस एरिया में रहते हैं। तो इस तरीके का जो है वहाँ पर गंदगी जो टैंक वगैरह है उसके आजू बाजू सीवेज का पानी डालते हैं और गार्डन वगैरह में ये सब चीज़ें हैं, गंदगी है। इस चीज़ में जो जिम्मेदार है उसको जिम्मेदारी से काम करना चाहिए। यदि जिम्मेदारी से काम वो नहीं कर रहा है तो वो अपनी जिम्मेदारी को छोड़ देना चाहिए। ये मेरी रिक्वेस्ट है।
संडासाने उलटी झालं 4 दिवस झाले ॲडमिट असलेले चिखली आता बोर येऊन जायला असं किती झालं असं पिपाच्या उदकाक किती वास मारपा लागलो वास येता बिपाचे उदकान वास मारता संडासाचे वास येता हय संडासाचे वास येता ओके. त्याच्या खातीर आपण बरें ना जालें ओके आता किती डॉक्टराक मेळ्ळा तू चिखली वचून बाकी ग्लुकोज घातले ओके आता उबे रावन बोर येता ओके आनी आतां डॉक्टरान कितें सांगलां तुमकां प्रिकॉशन्स कितें घेवपाक टॅबलेट दिले टॅबलेट दिले ओके इन्फेक्शन जालें पाणी सारखें ना म्हणून आमकां कांय खबर नासलेली आमी आपली पिताली आनी बरें ना जालें सडनली हांव आतां मागीर आमकां कोणें सांगलें बरोबर ना म्हणून मॅसेज येयली मागीर आमी आतां उदक भायलें हाडून बिस्लरीचें पिता आमकां गव्हर्मेंट वय कोण कांय दिना हांगासर पाणी हाडून आमी आतां इतलो बरी ना जावन पडल्या घरांत कितें उदकाक चड वास मारता हय, वास मारतालो आमकां तितलें किचनान खबर ना. वास मारता हय. बाथरूम आनी न्हांवता भायर हांगासर आमकां बाल्कनीत रावपाक जायना घाण मारता हांगा पुढे येयल्लो म्हणटा कसलो वास येता काय म्हणून घाण हांगा कशी सगळें येता घाण पाणी येता आनी आमकां वासान रावंक जायना वयर कितले तेंप जालो हो सगळें चालू आसा वास येता 15 दीस सुमार जाले 15 दीस सुमार जाले डेली हांव वॉचमॅनाक सुद्दां विचारले कसलो वास येता हय. तर खंयचे तरी हांगासून पाणी सोडला तो हय. वास येता म्हणून सांगलो बरें. आमकां ओके आनी काय थँक्यू आनी बरी ना जावन आमी आतां घरांत आसा कितले दीस जाले डॉक्टरा कडेन यो वच करता काल सुद्दां हांगा येवन तपासून घेतले तेच्या कडसून डॉक्टरा कडसून गेले 15 दीस न्हू डेली रातचे उदीक सोडीत आसता आणि आता बंद केल्या ते गट सुटलेले असता त्यातले त्यांनी सगळे काढले कचरो बिचरो तो पयलीं कितें करता रातचे सोडटालो तेन्ना आमकां वास येता आमी सांगता वास येता म्हणून त्यांनी मागीर झाडां साफ केली पळय आतां क्लियर दिसता पयलीं हांगा सगळीं झाडां आसली कचरो आसलो तो सगळो क्लीन केलो त्यांनी पण त्याचे वास वचूंक ना आता त्याचे ड्राय आहा पळय गटर ड्राय आहा उदकाची तुमची किती मागणी आहे गव्हर्मेंटा कडेन गव्हर्मेंटाकडे ते आम्ही पैसे भरले न्हू ते कितें आतां अशें उदीक आमी पिवपाचे आतां वयर केले तेय सारखे न्हू उदकाचो वास मारता ड्रिंकिंग वास वॉटर मारता म्हणून सांगता उदकाचो वास येतो तो वास मारता तो उदकाचो कसो मारपाना एसटीपी आमची थंय इतली जळारी हा 5व्या मजल्यावर जळारी येता आमकां ॲक्च्युअल आम्हाला काही केसेस माहिती झाले होते की काही लोकांची तब्येत ठीक नाही आहे वॉमिटिंग लूज मोशन्स वगैरे होत आहे आणि बऱ्याच लोकांना असं झालेलं होतं आणि ते आम्हाला हळूहळू सगळ्यांचं एकत्र कळलं मग एकदाच सगळ्यांना कसं काय असं झालेलं आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हाच सगळ्यांना झालं सगळे इंडिव्हिज्युअली समजत होते की आम्ही बाहेर फिरलो उन्हात गेलो काहीतरी झालं बाहेरचं काही खाण्यापिण्यात आलं असं काहीतरी पण ॲक्च्युअलमध्ये एका वेळेस सगळ्यांना सगळं एकत्र नाही होऊ शकत तर त्याचा मेन रिझन आहे की वॉटर कंटॅमिनेशन झालेलं आहे आणि त्यामुळे एवढे सगळं आउटब्रेक झाले बरेच लोक आजारी आहेत आणि त्यांना ग्लुकोज वगैरे द्यावं लागत आहे आणि हे सगळं म्हणजे एकत्र होणं पॉसिबल नव्हतं त्याला एक मेन रिझन आहे की वॉटर कंटॅमिनेशन झालेलं आहे इकडे आणि मग त्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे त्यासाठी हेल्थ डिपार्टमेंटचे लोक येऊन चेक करून गेलेले आहेत आणि त्याचं चालू आहे इन प्रोसेस आहे सगळं आणि आता ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे ते तुम्ही सांगायला पाहिजे आणि आमचं चांगलं क्लीन वॉटर मिळणं हे आमचे राईट्स आहेत आणि ते आम्हाला मिळालेच पाहिजेत आणि स्वच्छ वॉटर आणि लहान मुलं इन्फेक्टेड आहेत मोठे आहेत सगळ्या एज ग्रुपमध्ये सगळे आजारी आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळे त्रस्त आहेत आणि त्यासाठी सगळ्यांनी मिळून त्याच्यावर हे दिलं पाहिजे सोल्युशन दिलं पाहिजे ड्रिंकींग वॉटर येता पळय ते सगळ्यांचे रायट आमचो तो रायटूच आमचे कडल्यान काडून घेतलेल्या सारको जाला आनी आमकां ड्रिंकींग वॉटर सारकें मेळना प्लस हांगा आमची भुरगीं पार्कान बीन खेळटात आनी थंय अनट्रिटेड सिवेज वॉटर तश्शें आसता आनी ते सारकी घाण वास येता ताका